नमस्कार, मी विनायक डावरू मुंबई 24च्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाजातील विविध घटक किंवा राजकारणी लोक किंवा सामाजिक लोक वेगवेगळे काम नेहमीच करत असतात. राजकारणाचं काम त्यांचं आपण नेहमीच टी व्हीवर पाहत असतो, परंतु त्यांचा जो जीवनक्रम आहे ते आतापर्यंत कशा प्रकारे घडले हे मात्र आपल्याला माहीत नसतं आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण मुंबई 24 या आमच्या कार्यक्रमातून करणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय सर आहेत. त्यांचा जीवनक्रम काय आहे, ते अगोदर पत्रकारितेमध्ये होते, त्याच्यानंतर भाजप प्रवक्ते झाले, तर एकंदरीत त्यांचा जीवनक्रम कसा होता याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. मुंबई 24मध्ये तुम्ही अगोदर पत्रकार होतात, त्याच्यानंतर आता BJPचे प्रवक्ते झालात, तर एकंदरीत तुमची शाळापासूनचा प्रवास कसा होता त्याच्याबद्दल काय सांगाल? खरं तर एका सामान्य कुटुंबातल्या छोट्या कुटुंबातल्या एका विद्यार्थ्याचा हा प्रवास आहे. मी अजूनही मला राजकारणातला विद्यार्थी म्हणतो स्वतःहून, कारण अजून काही फार आपण यश मिळालं असं मी स्वतःला समजत नाही. एका गिरणी कामगाराचा, एका महाराष्ट्रातल्या एका सोलापूर नावाचं मोठं खेडं असं म्हणता येईल, ज्याला शहर आहे म्हणता येणं खरं तर अवघड आहे. शहर आहे, ते महापालिका आहे, पण तरीसुद्धा एक छोटं खेडं, मोठं खेडं असा त्याचा उल्लेख योग्य ठरेल. त्यामुळे या सोलापूरच्या ठिकाणी एका गिरणी कामगाराचा हा मुलगा म्हणजे स्वाभाविकपणे ज्या गिरणी कामगाराच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी, त्रास, संकट आणि अपेक्षांचं ओझं असं सगळं असतं, तसंच सगळं माझ्या आयुष्यात झालेलं आहे. गिरणी कामगारांना काय उत्पन्न असतं, त्याचं शिक्षण कशा पद्धतीने होतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आपण मुंबईत आहोत, मुंबईकरांना सगळ्यांना माहिती आहे गिरणी कामगारांची व्यथा वेदना या काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या व्यथा वेदना परत सांगून त्याचं काही असं करण्याचा माझा हेतू नाही. पण एका अतिशय सामान्य गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. राजकीय पार्श्वभूमी असण्याचा प्रश्नच नाही, ती नव्हतीच. आणि त्यामुळे शाळेमध्ये शिक्षण घेत शाळेत शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये सोलापूरतच कॉलेज शिक्षण पूर्ण केलं. पण कुठेतरी लहानपणापासून काही गोष्टी वेगळ्या जपल्या माझ्यात नाही होत्या. त्या नकळत कशा जपल्या मला माहीत नाही. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला लहानपणापासून वर्तमानपत्र वाचायची एक सवय होती. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्यावेळी वर्तमानपत्र हे 20 पैशाने मिळायचं. आणि म्हणजे 3री 4थी 5वीत असतानाची गोष्ट आहे. आणि मला तेव्हापासून एक वर्तमानपत्र वाचायची सवय निर्माण झाली की रोज सकाळी उठलो की मी सायकलवर, वडिलांनी सायकल घ्यायची आणि ती अर्धी सायकल पूर्णपणे म्हणजे उंची नव्हती तेवढी, त्यामुळे ती अर्धी सायकल मारत कधी पडायचो, गुडघ्याला मार लागायचा, असं करत जायचं आणि तो 20 पैशाचा पेपर घेऊन यायचा आणि मग तो पेपर पूर्ण वाचायचा. ही त्यावेळी, आणि वडिलांनी कधी त्याला आक्षेप नाही घेतला. त्या आठवणीनं म्हणजे मी एखाद दिवस आळस केला तरी सांगायचं जा पेपर घेऊन ये. आणि त्यानिमित्ताने एक पेपर वाचण्याची एक म्हणजे वाचनाची सवय त्या निमित्ताने सुरुवात झाली. एक वेगळ्या विषयांचं वाचन. आणि म्हणजे नॉर्मली त्या वयातली मुलं शेवटचं खेळाचं पान वाचतात, पण माझं तसं नव्हतं. मी पहिल्यापासून वाचायला सुरुवात करायचो, ते अगदी सगळं पेपर अख्खा वाचायचो. शेवटच्या हे पत्र यांनी छापले या ओळीपर्यंत मी वाचायचो, अगदी आवडीनं वाचायचो. ती सवय मला आजही. आज मी 15 पेपर वाचतो, त्यावेळी मी 1 पेपर वाचायचो. आज रोज सकाळी मी 1.5 तास 15 पेपर वाचतो. ती जी सवय ती गेली वर्षानुवर्ष कायम आहे. त्या सवयीतनं माझा एक वेगळं पण माझं घडत गेलं इतर मुलांपेक्षा. आणि म्हणून कॉलेजमध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी म्हणजे किंवा असं वाटतं की आपण काही 10 ते 5 नोकरी करण्यातले पिंड आपला नाही आहे, आपल्याला ते करायचं नाही आहे. आपल्याला म्हणजे सर्वसामान्य मुलं क्लार्क व्हायला, मी BCOMचा विद्यार्थी, त्यामुळे आणि स्वाभाविकपणे माझ्या वडिलांच्या अपेक्षा अशाच. माझ्या वडिलांच्या अपेक्षा काय, मी असं म्हणजे ते गिरणी कामगार, आई घरात काम करणारी गृहिणी, त्यामुळे असं कोणतीही बॅकग्राऊंड नाही. त्यामुळे त्यांची अपेक्षा असं काही बाबा आपल्या मुलांनी शिकावं, चांगली उत्तम नोकरी करावी, हीच एक सर्व आईबापांची जी अपेक्षा असते ती त्यांचीही होती. पण माझ्या डोक्यात 10 ते 5 नोकरी करायचं असं नव्हतं. त्यामुळे मला बँकेत आलेली, मला सुरुवातीला पतसंस्थेत नोकरीची ऑफर आली. एक दिवस जाऊन मी बसलो सुद्धा, मी सोडून आलो की म्हणजे नाही आपल्याला झेपणार नाही का आम्ही. मला बँकेतची ऑफर आली, मी नाही गेलो. फर्स्ट इयर सेकंड एका लोकल बँकेमध्ये मला बोलवून आलं, मी नाही गेलो. मला नाही मला हे करायचं नाही आहे. आणि कदाचित मी ते केलं नसते, त्यावेळी ते घेतलं असतं तरी मी इथपर्यंत आलोही नसतो, मी तिथेच आजही राहिलो असतो. पण संघर्ष केला, खूप संघर्ष केला टप्प्याटप्प्याने, आणि आज या ठिकाणी येऊन पोचलो. सर दुसरा असा प्रश्न की त्यावेळी तुम्ही पेपर वाचायचा, त्याच वेळी ठरवलं होतं का की एक आपण मोठा पत्रकार बनायचं, असं काय ठरवलं होतं का? मनात अशी जिद्द बाळगली होती, काय सांगा? जिद्द म्हणण्यापेक्षा एक सगळ्यात बेसिक गोष्ट होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, सरधोपट मार्गावर आपल्याला जायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि मग त्यातनं स्वाभाविकपणे मला पत्रकार एक त्यावेळी म्हणजे मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळी 93-94चं होतं. उदारीकरण नुकतंच आपल्याकडे आलेलं होतं. अनेक चॅनल्स आणि नवीन नवीन येत होते. वर्तमानपत्राचा दर्जा सुधारत होता. आणि मी वक्तृत्व स्पर्धेत त्यावेळी कॉलेजमध्ये खूप गाजवल्या होत्या, असं खूप जिंकल्या होत्या. आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर मार्ग पत्रकारिता.
आणि म्हणून मग पत्रकारितेकडे मी 12वी नंतर मला सोलापूर तरुण भारत नावाचं एक वर्तमानपत्र आहे, त्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी मला, तू आमच्याकडे काय लिहित नाहीस, तू बोलतोस लिहितोस, किंवा तुझं एक मी कॉलेजमध्ये कॉलेज कट्टा नावाचं एक जे आपलं कॉलेजच्या तरुणांचं असतं ते मी चालवायचो, तर तू आमच्याकडे काय लिहित नाहीस. आणि मी त्यांनी एक लेख मी त्याला लिहून दिला. तुम्हाला कधीच विश्वास वाटणार नाही, मला त्या लेखाचं पहिलं मानधन हे मिळालं 15 रुपये. पण मला आजही ते 15 रुपये इतके महत्त्वाचे आणि मोलाचे वाटतात. तरुण भारतने ते मला मानधन चेक दिला होता, त्यानंतर मी अकाउंट उघडून तो चेक टाकला, पण ते 15 रुपयाचं मानधन आजही मला खूप मोलाचं वाटतं. आणि तेव्हापासून मी एक लिखाणाची माझी सवय आणखीन विकसित होत गेली. मी कॉलेजमध्ये असतानाच मी तरुण भारतमध्ये सुरू केलं काम, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बीटवर काम केलं आणि त्यातनं माझा पत्रकार व्हायचा हे अधिकाधिक पुढे पक्क होत गेलं. बरोबर आहे, पत्रकार हा भक्कमच होत असतो. जसं आपण वाचन करतो किंवा लेखन करतो त्याच्यामधूनच भक्कम पुढे जात असतो. परंतु काही अडचणीही पत्रकारांना सहन कराव्या लागतात. म्हणजे अनेक राजकीय क्षेत्रात असो किंवा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात असतो, अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. अशा काय तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागलं होतं, असा काय किस्सा आहे का, काय सांगायचं? मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मतांवरती जर ठाम असाल ना, तर तुम्हाला अडचणी फार काळ त्रास नाही देऊ शकत. प्रॉब्लेम कसा होतो की बऱ्याच वेळा आपल्याला त्या विषयातलं ज्ञान नसतं. सगळ्यात पहिली गोष्ट, आजचे पत्रकार खूप चांगले आहेत, नो डाऊट, म्हणजे नवीन येणारी पिढी खूप चांगली आहे. पण म्हणजे मला आज आठवतं की माझ्याबरोबरच्या पत्रकार पिढीला मंत्रालय किंवा अशा ठिकाणी डायरेक्ट कधीच टाकलं जायचं नाही. म्हणजे मी तुम्हाला पटणार नाही, पण मी मंडईचं बीट केलं आहे, मी स्थानिक कॉर्पोरेशन केलं आहे, मी कोर्ट क्राईम केलं आहे. म्हणजे रविवारी सकाळी मी जरी म्हणजे रविवारी सकाळी उठलो की आमचा उद्योग असायचा, ते मार्केट विचारा, मटन फिशचे रेट विचारा, हे सगळं करत करत एक प्रकारची तुमची बैठक विकसित होत जाते. पत्रकार म्हणून तुमचा व्यापक पट तयार होत जातो आणि त्याच्यानंतर ज्याही तुमची मतं तयार होतात ती मतं तुम्हाला पुढे घेऊन जाणे ठरतात, किंवा त्या विषयातलं अनेक पदर उलगडून जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळी त्या घटनेचे अनेक पदर त्यावेळी ती उलगडून दाखवायला लागते, ज्यावेळी तुमच्याकडे एक अनुभव येतो. आज आपण डायरेक्ट उठून मंत्रात येतो आणि मग प्रश्न विचारायला लागतो, त्यावेळी त्या विषयाची माहितीच आपल्याकडे पुरेशी नसते, अनेक अँगल्स माहिती नसतात आणि मग तुमच्यासमोर अडचणी यायला लागतात. कारण अर्धवट माहिती असते, दोष नसतो. म्हणजे मी काही त्या नव्या पत्रकाराचा दोष म्हणत नाही, पण पुरेशी माहिती नसते किंवा अभ्यासाला वेळ मिळालेला नसतो आणि त्याचे परिणाम आपल्याला जाणं लागतात आणि मग अडचणी निर्माण व्हायला लागतात. पण नेमकं त्यातलं बिटवीन द लाईन्स ज्याला वाचता येतं त्याला ही अडचण येत नाही, त्याला अनेक अँगल त्याला माहिती व्हायला लागतात. त्यांनी काम केलेलं असतं, अनुभवी पत्रकारासमोर ही अडचणी येत नाहीत, त्याला मार्ग काढता येतो. आणि म्हणून मग सुरुवातीला मी सोलापुरात काम केलं, त्यानंतर पुण्यात पुढारीला काम केलं. मी जर्नलिझम पुण्याच्या रानडेमधून जर्नलिझम केलं. ते जर्नलिझम करत असताना मी पुण्यामध्ये पुढारीत काम करायचो ह्याच्यामध्ये. त्यावेळी तर मी सायकलवर अख्खं पुणे शहर पालथं घालायचो. म्हणजे भारतीय विद्यापीठासारखं त्यावेळी खूप लांब होतं, तिथपर्यंत अगदी पूर्ण 2 टोकस मी सायकलवरती हे करायचो. आणि त्यातून तो माझा एक आणखीन विकसित दृष्टी जी असते पत्रकाराची ती विकसित होत गेली. नवीन अनेक बीटवर मी काम केलं आणि त्यातनं एक बेस तयार होत गेला. त्याचबरोबर समाजातले विविध प्रश्नसुद्धा कळायला लागले. सर, दुसरा असा एक प्रश्न आहे की जेव्हा पत्रकारिता तुम्ही निवडली त्यावेळी घरचा सपोर्ट कसा होता तुम्हाला, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्यात एक गोष्ट नक्की होती की घरचा सपोर्ट, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की मी गिरणी कामगारांचा मुलगा, त्यामुळे स्वाभाविकपणे उत्पन्न हे अत्यंत मर्यादित होतं घरचं. आणि मला ज्यावेळी असं ठरलं मला पुण्यात यावं लागणार होतं जर्नलिझम करण्यासाठी. पण त्यावेळी वडिलांनी सांगितलं की बाबा, म्हणजे आणि ते वडिलांचं चूक काहीच नव्हतं. आईवडिलांची अपेक्षा होती की मी ग्रॅज्युएट झालो तर कुठेतरी बरं, मला पतसंस्थेत बोलवत होते, मला बँकेत होत होतं, मी ते नाकारलं होतं. आणि त्यामुळे वडिलांचे वडील म्हणायचे की तू हे काय चाललं, हातातलं सोडून तू तिकडे का जातोयस इथं. पण मी म्हटलं नाही, मला हे नाही करायचं, मला वेगळं करायचं आहे. आणि त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मला उचलून वडील मला पैसे देतील, महिन्याचा खर्च भागेल, अशी परिस्थिती नव्हती. म्हणलं मला तशी तुम्ही नका हे करू, मी माझ्या ह्याच्यावरती भागवेन. मी तिथं आल्यानंतरनं खूप कष्टातनं काम केलं. पहिले 2 महिने मला कामही नव्हतं, त्यावेळी तर खूप कसोटीचे गेले. पण त्याच्यानंतरनं सुद्धा मग मला नोकरी मिळाली. मी पार्ट टाईम म्हणजे पुढारीमध्ये काम करायला लागलो, इतर वर्तमानपत्रात काम करायला लागलो आणि त्याच्यानंतरनं मग मी काम करत करत जर्नलिझम पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं नैतिक सपोर्ट होता, पण त्यांच्यासमोर अडचण अशी होती की आपण हे कसं करणार, कारण मला जितकं मर्यादित पगार मिळतो, उत्पन्न मिळतं, त्यातनं मी तुला कसं उचलून देऊ पैसे. मी त्यांना म्हणलं नका देऊ तुम्ही, त्याची अपेक्षा नाही, मी माझ्या ह्याच्यावरती करेन. आणि त्यातनं तो माझा प्रवास सुरू झाला. संघर्ष हा, म्हणजे माझ्या आयुष्यात मी एक वाक्य कायम ठेवलं की संघर्ष हा हमारा नारा आहे. आयुष्यात कुठलीही गोष्ट लॉटरीने मला मिळणार नाही हे मनात बिंबवलेलं आहे. मला एक किस्सा सांगायला आठवेल की मी 11-12 असताना उत्साहाने
मी एक लॉटरीचं तिकीट काढलं होतं. त्यावेळी नवीन नवीन लॉटरी आलेल्या होत्या. त्यावेळी माझा एक मित्र होता, विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ होता. त्याने ते तिकीट घेतलं आणि फाडून टाकलं. म्हटलं का रे, अरे मला लागेल ना काहीतरी. म्हटलं लक्षात ठेव केशव आयुष्यामध्ये, की आयुष्यात सहज साध्य सोपं लॉटरी असं काही नसतं आणि ते टिकत नाही. जे कष्टाने मिळवशील तेच टिकेल. तो संस्कार माझा कायम राहिला. आज ताग्यात मी कधी आयुष्यात लॉटरीचं तिकीट काढत जात नाही. मी आज ताग्यात कधीही राशी भविष्य वाचायला जात नाही. जे आहे संघर्षाने मिळेल. संघर्ष करूया. निराशा येते, पुन्हा उभा राहूया, संघर्ष करूया. आणि संघर्ष हमारा नारा आहे हे वाक्य मनाशी ठेवलं की पुढची वाटचाल मग किती अपयश अपमान आले तरी आपल्याला पुढे जाता येतं. सर, दुसरा असा एक प्रश्न आहे की पत्रकार नेहमीच बातम्या लिहित असतात किंवा वेगवेगळे न्यूज देत असतात, परंतु काही वेळा आपण लेखही प्रसिद्ध करत असतो वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून. असे कोणते तुमचे लेख होते की भरपूर गाजले होते, असं काही सांगाल का? सगळ्यात महत्त्वाचं, मी पुढारीला असताना त्यावेळी सगळ्यात त्या जळगाव सेक्स स्कॅन्डल गाजलं होतं आणि त्याच्या बातम्या मी त्याचं कव्हरेज मी खूप देत होतो. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत होता. पुण्यातल्या वाहतूक समस्येवर मी त्यावेळी लिहिलं होतं, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. मुंबईत आल्यानंतर मुंबई तरुण भारतला आलो त्यावेळी मी विधानसभेतल्या विधान परिषदेतल्या अनेक बातम्या काढल्या होत्या. त्या युती सरकार असताना सुद्धा काही विरोधातल्या बातम्या छापून आल्या होत्या, त्या खूप गाजल्या होत्या. एका महामंडळातला भ्रष्टाचार मी काढला होता, तो खूप गाजला होता. अशा खूप बातम्या लेख त्यावेळी खूप हे केलेले. त्यावेळी त्याचा रिस्पॉन्सही खूप चांगला मिळाला. ते लेख गाजत होते, बातम्या गाजत होत्या, तो काही मुद्दाच नव्हता. सर, आताची तरुण पिढी जी आहे ती पत्रकारितेत जेव्हा येते तेव्हा कोणतरी आयडॉल समोर ठेवते, डोळ्यासमोर कोणतरी महत्त्वाची व्यक्ती समोर ठेवत असते. असं तुमचं कोण आयडॉल होतं का? कोण महत्त्वाची व्यक्ती होती का पत्रकारितेमध्ये येताना? काय सांगाल? पत्रकारितेत येताना अशी व्यक्ती अशी नव्हती, पण एक गुरु ज्यांनी मला पत्रकारितेत आणलं, मी त्यांना आजही गुरु समजतो. त्यांना सोलापूर तरुण भारतचे तेव्हाचे संपादक, आता ते संपादक त्या नाही आहेत, विवेक घळसासी म्हणून, त्यांनी मला पत्रकारितेत आणलं आणि ते खूप छान लिहायचे. आणि कुठेतरी त्यावेळी आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे, आपल्याला असं बोलता आलं पाहिजे, हे एक स्वप्न होतं. त्यामुळे आयडियल असं ते आयडियल म्हणता येणार नाही, पण एक गुरु त्या होते की. आणि स्वाभाविकपणे आजही त्यांच्याबद्दल माझ्या मनात तोच आदर आहे की यांच्यामुळे आज आपण पत्रकारितेत आलो, आपली वाटचाल पुढे पुढे होत राहिली आणि त्यातनं त्यांचं स्थान माझ्या आहे नक्की प्रभाव. सर, दुसरा असा प्रश्न की तेव्हाचे वृत्तपत्र, ज्यावेळी तुम्ही जेव्हा करिअर स्टार्ट झालं त्यावेळीचे वृत्तपत्र आणि आता जो बदल घडला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? किती बदल घडला? स्वाभाविक काळानुरूप जे बदल होतात, तंत्रज्ञ बदलतं. म्हणजे त्यावेळी तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही, पण त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये फोटो ब्लॅक अँड व्हाईट पेपर होते त्यावेळी, 94-95 च्या नंतरच्या काळात. त्यावेळी वर्तमानपत्रात आलेला फोटो कुणाचा आहे हे वाचण्यासाठी खालची कॅप्शन वाचावं लागायची, ब्लॅक अँड व्हाईट फोटो. आता ते नाही, आता चकचकीत फोटो, सगळं चकचकीत वर्तमानपत्र आलेलं आहे. त्यामुळे प्रगती नक्की, तांत्रिक प्रगती नक्की झाली आहे. बाकी प्रगती ही आहे नक्की, म्हणजे पत्रकारांची दर्जा वाढला आहे, पत्रकारांचं मानधन वाढलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी नक्की चांगल्या आहेत. पण विकासाभिमुख पत्रकारिता ती कितपत आपण आणू शकतो वर्तमानपत्रामध्ये, ह्याच्यावर नक्की विचार होण्याची गरज आहे. आणि कशाला बातमी म्हणायचं याचा सुद्धा चर्चा होण्याची गरज आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण कशाला प्रायोरिटी देतो? शशी थरूर हा काय आमच्या आयुष्यातला बातमीचा विषय असू शकतो का? त्याला आपण किती महत्त्व देणार? घटना दिलं पाहिजे, पण त्याचं आयुष्यात शशी थरूर आणि सुनंदा थरूर जे प्रकरण झालं, अशा बातम्यांना कितपत आपण महत्त्व देणार? त्याच्यामुळे बातमीचं मूल्य किंवा ती बातमी आम्हाला न कळल्याने काही नुकसान होणार आहे का? या गोष्टी अशा बातम्यांचा नक्की विचार करायला हवा. ज्यावेळी आम्ही पत्रकार प्रबोधनाचं साधन म्हणजे वर्तमानपत्र समजतो, त्यावेळी आपण नेमक्या कोणत्या प्रकारचं प्रबोधन करतो याचाही आपण सगळ्यांनी विचार, ह्यात सगळे कुणी वेगळं असं नाही, सगळेच आपण असले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने वर्तमानपत्राचा दर्जा वाढला आहे, नो डाऊट, शंकाच नाही. सर्व अर्थाने म्हणजे त्याचा रंग बदलला, रूप बदललं, आकर्षक झाला, ॲग्रेसिव्ह झाला, पण त्याचबरोबर या मुद्द्यांचाही विचार व्हायला हवा. सर, दुसरा असा प्रश्न आहे की त्यावेळी पत्रकारिता करताना म्हणजे पेजवरती लिहून ते फॅक्स करावं लागायचं. आता मात्र संगणकावरती टाईप करून संगणक लागत नाही, मोबाईलवरती लोक टाकतात, कॉपी टाकतात. त्यावरचं म्हणजे त्यावेळी तुमचं खडतर जीवन होतं, म्हणजे लिहिणं पेपरवरती, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणलं हे स्वाभाविकपणे बदल आहेत. म्हणजे तुम्हाला फॅक्स मशीनसुद्धा लवकर सापडायचं नाही. जर तुम्ही कुठे दौऱ्यावर गेलेले असाल तर तुम्हाला फॅक्स मशीनसुद्धा हे करावं लागायचं नाही. म्हणजे मला आठवतं, मी भाजपमध्ये आल्यानंतर आम्ही ज्यावेळी पत्रकारांना बाहेर मीडियाची टीम घेऊन जायचो बाहेर, त्यावेळी त्या मीडियाच्या टीमबरोबर आमच्या गाडीत आम्ही एक फॅक्स मशीन ठेवायचो. म्हणजे मी हे सुरू केलं, कारण मी पत्रकारितेत राहिलेलो होतो. तो मला इथं आल्यानंतर किंवा फॅक्सच सापडत नाही गावात गेल्यानंतर, मग त्याचा उपयोग काय करा की सरळ एक फॅक्सचं मशीन छोटं आपल्या गाडीत ठेवा.
हे मी सुरू केलं पहिल्यांदा. आणि जिथे दौरा संपेल, जिथे सभा असेल, तिथेच कुठल्याही STD बूथवर जा, तो फॅक्स ठेवा, त्याला लावा आणि पत्रकारांना, आपल्याबरोबर जे पत्रकार आहेत त्यांना फॅक्सची सोय उपलब्ध करून द्या. हे सुरू केलं. त्यामुळे अशा अनेक बदल ते करावे लागतील, ते होत गेले आणि ते होतील याच्या पुढे. या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. त्याच्यानंतर ही मुलाखत सुरूच राहणार आहे. पाहत राहा मुंबई 24. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेकनंतर सर्वांचं पुन्हा एकदा मुंबई 24मध्ये स्वागत आहे. आपण एक खास मुलाखत पाहत आहोत. जे भाजपचे प्रवक्ते आहेत केशव उपाध्ये यांच्यासोबत त्यांचा जीवनक्रम काय आहे, पत्रकारितेपासून BJP प्रवक्त्यापर्यंत. आता BJP प्रवक्त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल? एकंदरीत तुम्ही पत्रकार होतात, त्याच्यानंतर BJPकडे वळलात. काय मनामध्ये अगोदरपासूनच इच्छा होती BJPकडे वळण्याचं, काय सांगाल? नाही, मुळामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, म्हणजे ज्यावेळी मी कॉलेजला 11वीला प्रवेश केला, म्हणजे मी बॅकग्राऊंड सांगतोय, स्वाभाविकपणे वर्तमानपत्र त्यावेळी मी वाचत होतो आणि त्याच्यामुळे त्यावेळी देशात काय घडतंय मला कळत होतं. आणि 89-90च्या सुमाराला एक काश्मीरचं फार मोठं आंदोलन त्यावेळी सुरू होतं आणि विद्यार्थी परिषदने एक हाती घेतलं होतं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा कॉलेजवरती गेलो पहिल्या महिन्यात जून-जुलैमध्ये, त्यावेळी विद्यार्थी परिषदेने काश्मीरबद्दल एक आंदोलन घेतलं होतं हातात. आणि ते आंदोलनामध्ये मी एक कॉलेजमध्ये असताना मला स्वाभाविक एक आकर्षण वाटलं की काश्मीरबद्दल. आणि मला अरे काय चाललं आहे काश्मीरमध्ये, असं त्यावेळी मला वाटत होतं. आणि ज्यावेळी विद्यार्थी परिषदेने एक गेट मीटिंग घेतली होती आणि एक विद्यार्थ्यांना कन्व्हिन्स करायचं त्यांचं सुरू होतं, मी त्यात सामील झालो. मला वाटतं ती सुरुवात होती माझी. आणि मग मी विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये ॲक्टिव्ह होत गेलो. दिवसेंदिवस अनेक विषयावरती काम करत गेलो. आणि विद्यार्थी परिषदमध्ये आल्यानंतर एक पुन्हा म्हणजे माझ्या वैचारिक बैठक माझी तयार व्हायला लागली, जी हिंदुत्ववादी आहे, जी उजव्या विचारांची म्हणली जाते, ती एक बैठक माझी नकळतपणे तयार व्हायला लागली. मी राम मंदिराच्या अयोध्येच्या आंदोलनातही होतो. 91ला आम्ही अयोध्येलाही गेलो होतो. आणि ती विद्यार्थी परिषदची बैठक मला विकसित होत गेली. आणि स्वाभाविकपणे ज्यावेळी कॉलेज माझं पूर्ण झालं, जरी मी पत्रकार झालो तरी सुद्धा माझी एक वैचारिक बैठक ही नक्की ती होती की ती विद्यार्थी परिषदनं तयार झालेली होती. त्यानंतर मी नंतर मी मुंबईत आलो. मुंबईत तरुण भारतमध्ये काम केलं, लोकसत्तामध्ये मी काम केलं. आणि मी इथं काम करत असताना त्याच्यानंतरनं मला असं हे लक्षात आलं की आपल्याला अजून जर काम अधिक चांगलं करायचं असेल तर अधिक मोठा पट आपल्याकडे असला पाहिजे, एक व्यासपीठ आपल्याकडे असलं पाहिजे. आणि त्या भूमिकेतनं त्याचवेळी दरम्यानच्या काळामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे यांची एक यात्रा, संघर्ष यात्रा 2004मध्ये सुरू होणार होती, 2003मध्ये महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळी त्या यात्रेचं एक पूर्णपणे प्रसिद्धीचं काम पाहण्यासाठी एका अशा चांगल्या तरुणाची त्यांना आवश्यकताही होती, सगळं जे नियोजन नीट करेल, प्रसिद्धी नीट होईल त्यातनं. आणि त्यातनं मला विचारण्यात आलं की माझी नाळ या विचारांशी जोडलेली असल्यामुळे आणि ती इथल्या लोकांना माहीत असल्यामुळे मग मला ते विचारण्यात आलं. त्यावेळी शरद कुलकर्णी, प्रकाश जावडेकर, गोपीनाथ मुंडे अशा सगळ्यांच्या बरोबर चर्चेतनं ठरलं की चला हा प्रयोग करूया. आणि त्यातनं मी पत्रकारितेतून भाजपमध्ये आलो. पण गेली 10 वर्ष मी तशा अर्थाने पडद्यामागचं काम करायचो. म्हणजे गेली 10 वर्ष माझा प्रामुख्याने रोल हा मी पडद्यावर कधीच नव्हतो आलो. हे सगळं जे प्रसिद्धीचं काम आहे ते प्रसिद्धीचं काम, अगदी प्रेस नोट ड्राफ्टिंग, फक्त मी पत्रकारितेत राहिलं असल्यामुळे पत्रकारांचे माझं एक उत्तम नेटवर्क तयार करू शकलो. त्याचं कारण असं होतं की पत्रकारांच्या मूलभूत बातमीसाठी असलेल्या ज्या गरजा आहेत, म्हणजे अगदी फॅक्स मशीन, बाबा दौऱ्यामध्ये फॅक्स मशीन लागतं,
काळं पेन लागतं. हे अशा साध्या साध्या गोष्टी, पत्रकारांना बातमी हवी असते आणि बातमीशिवाय त्यांना वेगळं काही लागत नाही, हे मला माहिती होतं. त्यांना ती गरज भागली की बाकीच्या गोष्टी काहीच त्यांना लागत नाहीत. आणि त्याच्यामुळे माझा इथला माझी इथली उपस्थिती ही त्यांच्या दृष्टीनेसुद्धा योग्य ठरायला लागली. त्यांना खूप सोपं व्हायला लागलं. त्यांचं काम रेडीमेड तयार झाली, ड्राफ्ट केली, प्रेस नोट त्यांना मिळायला लागली. यामुळे गेले 10 वर्ष मी काम करत होतो, पडद्यामागून काम करत होतो, ते आत्ता मी प्रवक्ता झालो. पण ही सगळी वैचारिक बैठक ही कॉलेजपासून सुरुवात झाली आणि त्यातनं मला असं वाटलं की अधिक चांगलं काम करायचं असेल, अधिक लोकांपर्यंत लोकांचा विकास आणि त्यासाठी काही ठोस सामाजिक परिवर्तन जर करायचं असेल तर पत्रकारितेबरोबर कुठेतरी राजकीय पक्ष नक्की त्यामध्ये, कारण शेवटी लोकशाहीमध्ये राजकीय पक्षच बदल घडवू शकतात. आपण लोकशाही स्वीकारली. जर समाजामध्ये एखादा बदल घडवायचा असेल, एखादा निर्णय करायचा असेल, तो निर्णय करण्याची क्षमता ही लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाच्या माध्यमातूनच आहे. म्हणजे आपण त्यावरती 4 टीकाकारांनी लेख लिहू, त्यातनं राजकीय पक्षाला जाग नक्की येते, नो डाऊट. राजकीय पक्ष त्या टीकेची दखल घेतो आणि त्यातनं तो हवा तसा बदल घडवतो. पण तो बदल करण्याचा अधिकार किंवा बदल करण्याची क्षमता ही विधानसभेमध्ये असलेल्या किंवा सत्तास्थानी असलेल्या किंवा राजकीय पक्षांना असते. आणि त्यामुळे राजकीय पक्षात आपण गेलं पाहिजे असं एक वाटलं आणि त्यातनं मी इकडे प्रवास माझा सुरू झाला. सर, पत्रकारिता आणि राजकीय ह्याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला, त्याच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही दोन्ही अनुभवले. मी तुम्हाला तेच सांगतो की राजकीय पक्ष, वर्तमानपत्र ही नक्की समाज प्रबोधन घडवू शकतात, समाजाला कोणत्या दिशेला न्यायचं काम करू शकतात. वर्तमानपत्र इव्हन राजकीय पक्षाला सुद्धा दिशा देऊ शकतात. राजकीय पक्षाला काही सगळ्याच गोष्टी माहिती असतात असं कुणी माणूस ब्रह्म इथं कुणी नाही आहे, प्रत्येकजण शिकत असतो. पण वर्तमानपत्राकडे एक मोठा व्यापक पट असतो, अनेक पत्रकार असतात की ज्यातनं समाजातले अनेक घटक, त्यांच्या व्यथा वेदना त्याला माहिती असतात. त्या मांडल्यानंतर राजकीय पक्ष त्याची दखल घेत असतात आणि त्यानुरूप बदल करत असतात. वर्तमानपत्र, प्रसारमाध्यमं हे सकारात्मकरित्या एकमेकांच्या बरोबर राहिले. म्हणजे केवळ जसं लालघोटेपणा पण नाही, पण त्याचबरोबर विनाकारण नकारात्मक वृत्ती पण नाही. अशी जर जिथे टीका आहे तिथं जरूर ठोकलं पाहिजे, पण जिथे चांगलं काम आहे तिथे वर्तमानपत्रांनी कौतुके केलं पाहिजे. अशी जर भूमिका दोघांचीही राहिली आणि वर्तमानपत्र हे त्यांचं काम करतायत, ते आकारण नकारात्मक स्थितीत नाही आहेत, असं जर दोघांची वृत्ती राहिली तर मला वाटतं की समाज प्रबोधन आणि समाज पुढे जाण्यामध्ये त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. सर, तेव्हा पत्रकारितेत होतात तेव्हा दोन्ही पक्षांवर तुम्ही टीका करत असाल, पण आता फक्त भाजपमध्ये, म्हणजे भाजपसाठी बोलावं लागत असेल, त्याच्याबद्दल काय तुम्हाला वाटत नाही का? त्यावेळी म्हणजे तुम्ही राजकीय पक्षांवर लेख लिहितात किंवा बातम्या लिहिल्यात. म्हणजे इव्हन युती सरकारच्या काळात महामंडळाच्या भ्रष्टाचारावरती मी लिहिलं आणि तसं तरुणभारतसारख्या वर्तमानपत्रामध्ये. खरंच म्हणजे ते स्किल आहे म्हणजे राजकीय पक्षाचं. आपल्याला असं वाटतं की राजकीय पक्षाचं म्हणजे काय, एक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडे किंवा नेत्याकडे बघण्याचा आपला समाज दृष्टिकोन बराच नकारात्मक आहे. यांना काय, पण त्याच्यामागे खूप मोठी मेहनत लोक करत असतात, तासनतास त्याच्यावरती. ते स्किल आहे. एखादी भूमिका मांडणं, ती लोकांना पटेल अशा पद्धतीने मांडणं, हे समजून घ्यावं लागतं, आत्मसात करावं लागतं आणि मग तुम्ही लोकांकडे घेऊन जात असता. त्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांचा प्रचंड अभ्यास करावा लागत असतो, काम करावं लागत असतं. आणि त्यामुळे असं उलट हे म्हणजे 4 वेळेची बातमी लिहिणं यांना कळत नाही किंवा यांनी टीका करणं हे एक वेळ सोपं आहे, पण त्याच्यामागे त्या पक्षाची मेहनत, त्या नेत्याची, त्या कार्यकर्त्याची मेहनत, इच्छाशक्ती, या सगळ्याची सांगड ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. आणि त्यातून तुमच्यासमोर अनेक प्रश्न येत असतात, कसेही प्रश्न येत असतात. तुम्ही मला प्रश्न काय विचारा मला माहिती नाही, त्यामुळे 24 आवर्स मला कायम अपडेट राहावं लागत असते की काय, कुठला प्रश्न कुठल्या अँगलने कसा येईल काहीच सांगता येत नाही. आणि मला वाटतं हे जास्त आव्हानात्मक काम आहे, म्हणून ते इट्स अ चॅलेंजिंग जॉब. 24 आवर्स तुम्हाला कायमचा फोन चालू ठेवावा लागतो, कारण तुम्ही काही घटना घडत असतात. पत्रकारितेमध्ये पत्रकारितेच्या माणसाला त्यांनी त्याचं काम केलं, म्हणजे त्याचं काम केलं रात्री 10 वाजता की तो त्याच्या घरी जातो. राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला रात्री 10:30 वाजता एखादी घटना घडली तरी त्याला आता मी सकाळी प्रतिक्रिया देतो असं म्हणून चालत नाही, त्याला ती 10:30 वाजता प्रतिक्रिया द्यावी लागते. इतर राजकीय पक्षाच्या म्हणजे प्रवक्ता, स्पोक्सपर्सनला, समजा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा स्पोक्सपर्सन आहे, टायर कंपनीचा स्पोक्सपर्सन आहे, त्याचा विषय हा टायर पुरताच मर्यादित असतो. त्याला फ्रीजची महागाई वाढली त्याला देणेघेणं नसतं. फ्रीजच्या कंपनीच्या स्पोक्सपर्सनला रस्त्याच्या बाबतीत काही देणेघेणं नसतं. पण राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला सर्व विषयावरती बोलावं लागतं आणि त्यासाठी त्याला अपडेट राहावं लागतं. आणि हे स्किल आहे, हा अभ्यास करावा लागतो. आणि हे चला आता मला काही करायचं नाही, जाऊ दे असं म्हणून रोजच्या रोज तुम्हाला अपडेट राहावं लागतं. सर, आता नव्यानं भाजपने तुमच्याकडे प्रवक्तेपद सोपवलेलं आहे, त्याची जबाबदारी तुम्ही कशी सांभाळताय, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, मुळात ही जबाबदारी मी म्हणजे प्रवक्ता म्हणून हे जरी मी आत्ता झालो असलो
तरी त्यासाठी जे लागतं म्हणजे एक साधारणतः अभ्यास, त्याचा एक वाचन, त्याचं तयारी, तुमचं ड्राफ्टिंग, हे सगळं गेले 10 वर्ष मी करतोच आहे. विषय ठरवणं, कुठल्या विषयावर बोललं पाहिजे. मी आत्ता स्टेजवर आलो एवढंच. त्यामुळे आता म्हणलंच माझा दिवस सकाळी सुरू होतो तो 15 वर्तमानपत्राच्या वाचनाने. त्यामुळे त्यातनंच तुमचे विषय तयार होतात की काय विषयावर बोललं पाहिजे, काय भूमिका आहे, हे त्यातनं ठरत जातं. आणि मग त्यानुसार तुमच्या पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, त्याला कोणता अँगल असला पाहिजे, म्हणजे तो अधिक प्रभावीपणे असेल आणि तो योग्य असेल या सगळ्या याच्यामध्ये. त्यावेळी ते काम करण्याचं दिवसभर मग पुढे त्याचा प्रयत्न सुरू असतो आणि त्या पद्धतीने काम चालू असतं. सर, तुम्ही BJPमध्ये सामील झाला, त्याच्यानंतर कोण आयडियल असं डोळ्यासमोर ठेवलं होतं का BJPमधला नेता कोण असं मोठं? कारण आता जे काँग्रेसमध्ये युवक सामील होत आहेत ते राहुल गांधींना डोळ्यासमोर ठेवून सामील होत आहेत किंवा नरेंद्र मोदींना भाजपमध्ये सामील, तर त्याच्याबद्दल तुम्ही त्या भाजपमध्ये येणारे लोक म्हणजे भाजप आणि काँग्रेसमधल्या दोघांमधला फरक प्रामुख्याने हा आहे की भाजपमध्ये येणारी लोक ही व्यक्तींपेक्षा विचारांवरसाठी येतात. मी मगाशी सांगितलं की मी कुठेतरी माझी विद्यार्थीमध्ये एक वैचारिक जडणघडण झाली होती आणि त्यावेळी भाजपचे विचार हे त्या विचारांशी जुळणारे होते, जवळ जाणारे होते. त्यामुळे मला स्वाभाविकपणे पक्षात यावंसं वाटलं आणि पटकन हो म्हणू शकलो. त्यामुळे कुठल्या तरी व्यक्तीकडे बघून, आणि शेवटी व्यक्तीकडे कुठल्याही बघून तुम्ही जाता त्यावेळी अनेक वेळा ती निराशा व्हायची शक्यता असते आणि ती प्रथा तर भाजपमध्ये नाहीच आहे. भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. इथे कुणी असं आमच्याकडे घराणेशा नाही आहे ह्याचा म्हणजे म्हणून तर चायवाला नरेंद्र मोदी हे आज देशाचे पंतप्रधान उमेदवार होऊ शकतात. ऊसतोडणी कामगाराचा मुलगा गोपीनाथ मुंडे या राज्याचा उपमुख्यमंत्री राहू शकतो किंवा माझ्यासारखा अतिशय सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा हा इथं प्रवक्ता पदापर्यंत येऊ शकतो. ह्याचं कारण आहे की आम्ही विचारांसाठी काम करतो, विचारांवरती श्रद्धा ठेवून काम करतो. त्यामुळे आमचा हा प्रवास असा असतो. बरोबर आहे, विचारांवर श्रद्धा ठेवून तुम्ही काम करत असता प्रत्येक वेळ. परंतु आता ज्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये काय असं तुम्ही ठरवलंय का की आमदारकीला काही उभं राहायचं असं? नाही, भाजपमध्ये असं ठरवून कधीच काही होत नसतं. भाजपचे नेते मंडळी हे योग्य पद्धतीने विचार करत असतात. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीला लढवायचं किंवा असं काही नाही. गेली 10 वर्ष मी शांतपणे म्हणजे काम करतोय, त्याचीच दखल घेऊन मला त्यांनी आत्ता प्रवक्ता केलं. त्यामुळे योग्य वेळी योग्य नेते आमचे दखल घेत असतात. आमच्याकडे मागण्याची अशी काही पद्धत नसते. आम्ही एक परिवार म्हणून काम करतो. भाजपा हा एक परिवार म्हणून काम करतो आणि स्वाभाविकपणे परिवारातल्या ज्येष्ठाला कुणाला काय म्हणजे योग्य पद्धतीने द्यावं ह्याचं ज्ञान उपजत असतं. ज्येष्ठ त्या पद्धतीने काम करत असतात. त्यामुळे लहान मुलाला, आणि मी तर आत्ता अतिशय छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी अशी कोणती अपेक्षा नाही. ज्येष्ठ आहेत पक्षामध्ये ते योग्य पद्धतीने सगळ्यांचा विचार करत असतात म्हणून तर मला प्रवक्ता बनवलं. पण आता सर्वच पक्ष नवीन पिढीला पुढे आणायचा प्रयत्न करतायत. जर तुमच्यावर आमदारकीची जबाबदारी सोपडली म्हणजे दिली तर तुम्ही कुठून लढण्यासाठी इच्छुक व्हाल? नाही, मी इच्छुक कुठूनही नाही. मी तू सांगितलं, मी तुम्हाला तेच सांगतोय. मी कुठल्या अपेक्षेने मला आमदार, मी या पक्षात येण्याचं कारण मला हा पक्ष वैचारिकदृष्ट्या जवळचा वाटला, नंबर 1. नंबर 2, या लोकांनी मला प्रेम दिलं. म्हणजे शेवटी केवळ वैचारिकदृष्ट्या तुम्ही जवळ असून भागत नाही, तर तिथे तुमचं नाळ जुळली पाहिजे. तुम्ही कम्फर्टेबल असं, जे आपल्या आजच्या भाषेत कम्फर्टेबल असले पाहिजेत. मला कम्फर्टेबल वाटलं आणि एक समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवण्याची ही एक चांगली संधी मला वाटली म्हणून मी इथे आलो. मला इथे कुठेतरी आमदार करा, खासदार करा, कुठल्या अपेक्षेने मी इथे आलेलो नाही. तो काही मुद्दा असण्याचं कारण नाही. आणि म्हणून तर मी काम करत होतो. मी न प्रवक्तापदे मागितलं नव्हतं, मला त्यांनी होऊन दिलं. मी योग्य पद्धतीने मांडेन असं वाटलं म्हणून आमच्या नेत्यांनी आम्हाला दिलं. त्यामुळे असा काही विषय असण्याचं कारण नाही, कोणी समजण्याचं कारण नाही. पण सर्वच पक्षामध्ये आता एकदा प्रवेश भेटला की मोठं पद छोटं पद भेटलं की त्याच्यानंतर निवडणुका जवळ आल्या की एक्झॅक्टली. म्हणून आमच्याकडे मी तुला तेच सांगितलं, भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली जेवढी मला कळली त्या कार्यप्रणालीमध्ये अशा पद्धतीने काही ठरवून कोणी मागून अशी पद्धत आमच्याकडे नाही. आम्ही एक परिवार म्हणून काम करतो आणि परिवारातला जो हेड असतो तो त्या पद्धतीने प्रत्येकाला काही करत असतो. त्यामुळे मी कुठल्या अपेक्षेने मी आजपर्यंत मी कधीच काही विषयच नाही आला. त्यामुळे माझ्यासमोर उद्याच्या मला काही आमदारकी मिळावी, खासदारकी मिळावी असा कोणताही विषय माझ्या डोळ्यासमोर नाही. त्यात काही कारणच नाही समजायचं. सर, असा एक प्रश्न की भाजप प्रवक्ता झाल्यानंतर तुम्ही काही अशा मोहीम राबवल्यात का? काय एक प्रसिद्ध म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला नाव लौकिक मिळालं असं काय आहे का? नाही, माझ्या म्हणजे मुळामध्ये मी भाजप प्रवक्ता होण्यापूर्वीपासून मी माझी स्वतःची NGO चालवतो, आदिवासी आणि पाणी क्षेत्रात काम करणारी. म्हणजे माझा तो एक वेगळा विषय आहे ह्याचा, मित्र फाउंडेशन नावाची. आणि या मित्र फाउंडेशनची NGO माध्यमातून मी एक गाव अडॉप्ट केलं. त्या गावाचा पाण्याचा, दिव्याचा प्रश्न काही प्रमाणामध्ये सोडवण्यात मी यशस्वी झालो. आदिवासी गाव आहे, छोटं गाव आहे, 1000-1200 लोकवस्तीचा तो पाडा आहे. आणि त्या पाड्यावरती आम्ही पाण्याची सोय केली. त्या पाड्यावरती आम्ही सोलर लॅम्प लावले आणि अजूनही तिथं आम्ही काम करतोय. पुढच्या काळात आम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे केवळ राजकीय पक्षाचं हे नाही, तर एक छोटंसं केवळ टीका करणं, केवळ चर्चा करणं, टीका करणं, AC रूममध्ये बसून काही तयार करणं
यातनं साध्य होत नाही. आपण एक छोटंसं पाऊल आपल्या पद्धतीने उचललं पाहिजे, भलेही छोटं असेल पण ते कॉन्क्रीट असेल, ते विकासाचं असेल. ही भूमिका आम्ही समोर ठेवली आणि त्यातनं आम्ही एक 4-5 जण एकत्र येऊन एक आदिवासी पाड्यावर काम सुरू केलं. ज्यावेळी सगळ्यात मोठा दुष्काळ गेल्या वर्षी पडला होता, त्या दुष्काळाची सगळ्यात पहिल्यांदा गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मुंबईत आम्ही ओळख करून म्हणजे त्या मुंबईकरांना दिली होती. पाणी पेटतंय नावाचा परिसंवाद आम्ही इथे घेतला होता मुंबईमध्ये वायबीज चव्हाणला. त्यामुळे अशा पद्धतीने एक वेगळं काम मित्र फाउंडेशनच्या रूपाने एक छोटं असे पण कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे, विकासाचं काम आहे आणि करून दाखवणारं काम आहे. ते काम आम्ही आता करतो आहोत. सर, असं जर प्रत्येक राजकीय पक्षाने असं काम केलं तर आपल्या महाराष्ट्रातला दुष्काळ कमी होऊ शकतो. तर प्रत्येक राजकीय पक्षाने असं केलं पाहिजे का, काय सांगाल तुम्ही? प्रत्येकाने काय करायचं हे प्रत्येकाच्या अवलंबून असतं. म्हणजे मी जे करेल तोच दुसरा व्यक्ती करेल अशी गरज नाही, तोच दुसऱ्या पद्धतीने करेल. शेवटी राजकीय पक्ष हे समाजाच्या विकासासाठी पूरक ठरावेत, ही त्याच्यामागची खरं तर मूळ भावना आहे. माझी भावना जी आहे, माझी भावना स्वच्छ स्पष्ट आहे की केवळ टीका करून किंवा नुसती चर्चा करून केवळ सरकारवर चला टीका करायची ही माझी भूमिका नाही. आपण म्हणजे काम करूया, छोटं काम असेल पण आपण काहीतरी करून दाखवू प्रत्यक्ष फील्डवर. त्या भावनेतनं मी NGOच्या मित्र फाउंडेशनच्या माध्यमातून, ज्याचं मी अध्यक्ष आहे, मी काम करतोय. प्रत्येकजण आपला पर्याय, आपला मार्ग शोधू शकतात. प्रत्येकाला जे योग्य वाटतं ते करू शकतात. सर, दुसरा असा एक वैयक्तिक प्रश्न आहे की भाजपचं प्रवक्तपद आणि तुमचं कुटुंब हे दोन्ही तुम्हाला सांभाळावं लागतंय. भाजपचं प्रवक्तपद म्हटलं तर तुम्हाला 10-10 रात्री 11-11 वाजेपर्यंत अगदी तुम्हीच मला त्रास, पत्रकार लोकच मला त्रास, कुटुंबाकडे जावं लागतं. कसं सामोरे जाता दोन्ही गोष्टींना, काय सांगाल? मुळामध्ये ना एक म्हणजे सुदैवाने मला कुटुंबाचा खूप चांगला सपोर्ट आहे खरं सांगायचं तर. म्हणजे तुमच्या म्हणजे हे कदा पटणारं नाही पण मी तशा अर्थाने घरात काही फार लक्ष देत नाही, कारण तो वेळ नसतो घरामध्ये लक्ष द्यायला. माझी पत्नी, माझा मुलगा आणि पत्नी पण माझी पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे तिला माझ्या व्यवहाराची, माझ्या सगळ्या विषयाची व्याप्ती माहिती आहे, जाण आहे, डेप्थ माहिती आहे. आणि त्यामुळे तिचा रोल हा नेहमीच मला सपोर्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळेच मी हे इथपर्यंत येऊ शकलो, हे सांगायला काही हरकत नाही. आणि म्हणजे हे तितकं त्यांची तक्रार नक्की असते. म्हणजे आम्ही कुठे बाहेर गेलो तरी माझा मोबाईल स्विच ऑफ नसतो. मी पत्रकारांशी बोलत असतो, मी लोकांशी बोलत असतो, संवाद साधत असतो. त्यामुळे असा कम्प्लिटली फॅमिलीसाठी असणारा वेळ किंवा रविवारसुद्धा मी म्हणजे ते दोघं जरी घरात असले तरी आम्ही दोघं बोलत असतो, आम्ही असं एकत्र गप्पा मारतोय आणि फोन वाजला नाही असं घडतंच असं नाही. आम्ही आपलं कुटुंब म्हणून आम्ही काही छान एकत्र रविवारचा दिवस आहे तो हे पण मग आम्ही नियम केले ज्यावेळी की आम्ही रविवारी TV लावायचा नाही, असा आम्ही एक नियम केला की त्या दिवशी आम्ही तिघही घरातले एकमेकांशी संवाद साधू, पुस्तकं वाचू, चर्चा करू. फक्त मोबाईल बंद करा हे होत नाही शक्य, पण TV लावा, कारण माझ्या घरी कायम न्यूज चॅनल सुरू असतात, एकामागे 24 न्यूज चॅनल मी पाहत असतो. माझ्या मुलाला सुद्धा ती म्हणजे ती आता मुलगा पण त्यात बघत असतो. तर आम्ही रविवारी नियम केला की आम्ही रविवारी TV बघणार नाही. रविवारी आम्ही बाहेर जाऊ, आम्ही गडांवरती जाऊ, आम्ही समुद्रकिनारी जाऊ, मोकळ्या हवेत जाऊ, पुस्तकं वाचू, हे आम्ही ठरवलं. आणि त्यामुळे त्या पद्धतीने गेले 2-2.5 वर्ष आम्ही अशा पद्धतीने रविवार करतोय, एन्जॉय करतोय आणि त्यातनं फॅमिलीला वेळ द्यायचा असतो तो देण्याचं काम मी करतोय. सर, दुसरा एक शेवटचा असा प्रश्न आहे की आताची नवीन पिढी राजकारणात येऊ पाहते किंवा पत्रकारितेमध्ये येऊ पाहते. काय सांगाल नवीन पिढीला, राजकारण चांगलं आहे की पत्रकारिता चांगली आहे? दोन्ही गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत, काय सांगाल? माझं उलट उत्तर आहे की राजकारण किंवा कुठलं क्षेत्र हे वाईट कुठलं क्षेत्र नसतं, तुम्ही त्या विषयाकडे पाहता कसं ह्याच्यावरती अवलंबून असतं. कुठल्या क्षेत्रात वाईट गोष्टी नाही आहेत तर सगळ्या क्षेत्रात वाईट गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी सगळ्या क्षेत्रात आहे. तुम्हाला काय घ्यायचं आहे हे तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही, हे जेव्हा तुम्ही ठरवाल त्यावेळी त्या विषयाकडे तुमचं वाटचाल सुरू होते. आणि कुठल्याच क्षेत्रात शॉर्ट सर्किट नाही, म्हणजे शॉर्ट रस्ता झटपट यश हे टिकत नाही. तुम्हाला उमेदवारी, मग ती पत्रकारिता असो, ती राजकारण असो, ती अन्य प्रोफेशनल म्हणजे वकील असो, CA असो, अन्य कुठलाही विषय, तुम्ही उमेदवारी जेवढी चांगली कराल तितकं तो क्षण, तो संघर्षाचा कालावधी हा कदाचित कमी जास्त असू शकतो, पण तो तुम्हाला पुढचं खूप यश मिळवून देतो. खूप स्ट्रॉंग तुमचं वैचारिक तुमची बैठक तयार होते आणि त्यातनं अनेक विषयाचं आकलन वाढत जातं. त्यामुळे झटपट यश हे कुठल्या क्षेत्रात ते ठेवून येऊ नका. ते ठेवून आलात माहीत नाही काय होईल, माहीत नाही, पण ज्याला संघर्ष करायचा आहे, ज्याला काही शिकायचं आहे आणि ज्याला पॉझिटिव्ह वृत्ती पाहिजे की मला बदल घडवायचा आहे, तात्कालिक यशासाठी इथे येऊ नका. एक लॉंग टर्म प्लॅनिंग ज्याला असेल आणि निराश न होता चालायचं आहे, त्यांच्यासाठी नक्की हे खूप चांगलं आहे. समाजात बदल घडवण्याचं खूप मोठं माध्यम आहे ती दोन्ही. सर, या दोन्ही क्षेत्रामध्ये जेव्हा तरुण एखादा
जात असतो किंवा सामील होत असतो तेव्हा तो यश हे पटकन असं मिळावं असंच मानत असतो. राजकारणात आपण बघायला गेलो तर कार्यकर्ते शाखा अध्यक्ष झाले किंवा कुठलंही पद दिलं की त्यांना लगेच आमदारकी हवी असते. याच्यावरती काय तोडगा काढता येईल का, काय सांगता येईल? लोकांना पटकन नाही, पण हे दोन्ही कशाला, हे कशाला हवं आहे? म्हणजे हे फक्त राजकारणी आहे, फक्त दिसतं म्हणून तुम्हाला वाटतं की राजकारणात लगेच यश हवं आहे असं वाटत असतं तुम्हाला, पण असं नाही. हे प्रत्येक क्षेत्रात आहे. कारण लोकांचा उमेदवारी करण्याचा, संघर्ष करण्याचा ही कमी होत चालली आहे सगळ्या अधिक याच्यामुळे. तीच मुळात बदलली पाहिजे आणि अशी टिकणारी, म्हणजे तुम्हाला पटकन उदाहरणं द्यायची तर राजकारणाला सुद्धा ही उदाहरणं फार काळ टिकत नाहीत. तुम्ही झटपट यश येता, फ्लूकचं यश हे दीर्घकाळ टिकत नाही. तुम्हाला तुमचा लाँग टर्म जर करायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो, तुम्हाला फील्डवर काम करावं लागतं आणि त्यातनं तुमचा बेस तयार होत जातो. तेच यश दीर्घकाळ टिकणार असतं. एक शेवटचा प्रश्न सर, तुम्ही एवढी BJPची जबाबदारी सांभाळताय, काय एन्जॉय करण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी काय करता इतर वेळेत तुम्ही जाऊन, त्याच्याबद्दल काय सांगाल? मी गाणी ऐकतो. मला गुलजारची गाणी अत्यंत आवडतात. मला रेहमानचं संगीत अतिशय आवडतं. माझ्याकडे आयपॉड कायम असतो की ज्यात मी गझला ऐकतो. त्यामुळं रिलॅक्सच्या वेळी इव्हन जिममध्ये जिममध्ये जातो तिथे ऐकताना मी छान ही गाणी ऐकतो. मला पुस्तकं वाचायला, म्हणजे मला फिक्शनची पुस्तकं वाचायला आवडतात. म्हणजे केवळ वैचारिकच वाचत बसलं पाहिजे की कायम तेच वृक्षरुटाळ करण्याची गरज नाही. चांगले उत्तम चित्रपट मी पाहतो. म्हणजे ते काही म्हणजे ते लगेच पाहायला मिळत नाही, त्याला 15 दिवस होऊन जातात, कारण शेवटी ठरतच नाही ते. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही पिक्चरचं ठरवतो आणि आज काही येतं आणि पिक्चर कॅन्सल होतं. त्यामुळे पण हे जरी नसलं तरी आम्ही वाचन, म्हणजे मला ह्या गोष्टी पॅशन आहे. म्हणजे वाचन ही माझी पॅशन आहे. म्हणजे मी जर वर्तमानपत्र वाचली नाही तर मी अस्वस्थ होतो, फॉर एक्झाम्पल. तसं मला काही नाही की रात्री झोपताना काहीतरी 1-2 पानं पुस्तकाची वाचल्याशिवाय मला झोप नाही येत. त्यामुळे वाचतो मी, चांगले उत्तम चित्रपट पाहतो. मला खायला चांगलं आवडतं. तुम्हाला मी 10 चांगली खाण्याची ठिकाणं मुंबईत मला सांगितलं मी ओळीने 1, 2, 3, 4 सांगू शकेन. त्यामुळे अशा गोष्टी आणि ते कुटुंबासहित सगळ्यांबरोबर एन्जॉय करायला मला आवडतं. सर धन्यवाद मुंबई 24 आमच्या चॅनलमध्ये बातमी दिल्याबद्दल किंवा तुम्ही बोलल्याबद्दल. याच्यानंतरचे जे तुमचं आयुष्य आहे किंवा BJP प्रवक्ते आहात ते भरभरून यश मिळव असे आमच्या मुंबई 24च्या दर्शकाकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याही चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. या चॅनलची अशीच प्रगती उत्तरोत्तर होत राहो आणि आम्हाला अधिकाधिक व्यापक नेहमीच अशा मुलाखती घेत राहो. या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.